कोकणातील नेते वैभव खेडेकर यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी कारवाई केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। वैभव खेडेकरांना मात्र हे मान्य नाही आहे। पक्षविरोधी कारवाया म्हणजे नेमकं काय असा सवाल वैभव खेडेकर यांनी केलाय। खेडेकर आगामी काळामध्ये भाजपचं कमळ हाती घेतील अशी चर्चा आता रत्नागिरीमध्ये सुरू झाली आहे। मनसेचे कोकणातले नेते वैभव खेडेकर यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली। वैभव खेडेकर यांची हकालपट्टी करताना मनसेने काढलेल्या पत्रात खेडेकरांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला। शिवाय वैभव खेडेकर यांनी मनसेच्या धोरणांचं पालन केलं नाही, सोबतच पक्षाची शिस्त पाळली नसल्याचं सांगण्यात आलं। वैभव खेडेकर यांच्यासह 4 नेत्यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा मनसेकडून करण्यात आली। वैभव खेडेकर यांनी झालेल्या कारवाईबाबत आश्चर्य व्यक्त केले। पक्षविरोधी कारवाई म्हणजे नेमकं काय केलं असा सवाल त्यांनी मनसेला विचारलाय। पक्षाच्या धोरणासंदर्भात उल्लंघन केलं तर मला अजून कळत नाही की पक्षविरोधी काय भूमिका घेतली या पक्षविरोधात मी काय काम केलं। मी कुठल्याही पक्षाच्या धोरणाविरोधात किंवा पक्षाच्या चौकटी बाहेर मी कधी काम केलं असं मला वाटत नाही किंवा तसं मला केलेलं मला असं कधीही माझ्या मनामध्ये नव्हतं। मनसेसाठी काम करताना अनेक पोलीस केसेस अंगावर घेतल्या। मनसेमुळे आर्थिक आणि कौटुंबिक नुकसान सोसल्याचा दावा खेडेकर यांनी केला। एवढं करून सुद्धा पक्षाने कारवाई केल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे। मी पक्ष वाढवण्यासाठी 2-2 मंत्र्यांना अंगावरती घेतलं, त्यांच्याशी वैर पत्करलं, जेलवाऱ्या पत्करल्या। मला या ठिकाणी नगर परिषद नगराध्यक्ष असताना 6 वर्षासाठी मला निलंबित केलं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असल्यामुळेच या ठिकाणी मला निलंबित केलं गेलं। आज देखील मला नगरपालिकेची निवडणूक लढता येऊ शकत नाही, ते कोर्टात प्रकरण आहे। परंतु माझं राजकीय नुकसान, माझं कौटुंबिक नुकसान, माझं व्यावसायिक नुकसान हे करत असताना देखील फक्त एक उराशी ध्येय होतं की हा पक्ष कोकणात वाढावा। वैभव खेडेकर यांच्या नाराजीच्या बातम्या यापूर्वी सुद्धा आल्या होत्या। राज ठाकरेंनी शिवतीर्थवर बोलावून त्यांची समजुती काढली होती। वैभव खेडेकर यांची नाराजी शमली असेल असं वाटलं होतं, पण त्यानंतर खेडेकर यांच्या हकालपट्टीचं थेट पत्रच मनसेने काढलंय। मनसेने कारवाई करताना घाई केल्याचं खेडेकर यांचं म्हणणं आहे। खरं तर मला साहेबांना सांगणं की साहेब आपण खूप घाई केलीत या संदर्भात। तुमचा विश्वासाचा शिलेदार आज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घ्यावी लागते। याचं वाईट वाटत आहे। वैभव खेडेकर हे मनसेचा कोकणातला चेहरा होते। आता त्यांची जागा कोण घेणार याची उत्सुकता आहे। दुसरीकडे वैभव खेडेकर आता भाजपमध्ये जातील अशी शक्यता सुद्धा आहे। तसं झाल्यास खेडेकर यांचा प्रवास शिवसेना, मनसे आणि भाजप असा होणार आहे। वैभव खेडेकर यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। रत्नागिरीवरून प्रणव पोळेकरसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।